लोकशाही वाचवा निर्धार सभेला उपस्थित या राज्याचे या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी, मीनाक्षीजी, तुषार गांधीजी, पेस्ताजी, सचिन सावंत, संजयजी, त्याचबरोबर चित्राताई, जयंतजी, चरणसिंग सप्रा, त्याचबरोबर भारतीताई, उल्काताई, ज्या आमच्या या SIRच्या सगळ्या प्रक्रियेत सातत्याने या ठिकाणी असतात आणि जमलेले आपण सर्वच सहकारी. लोकशाही टिकली पाहिजे आणि टिकली तरच त्या ठिकाणी आपण टिकणार आहोत या भूमिकेतून आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. एकूणच गेल्या 12 वर्षातला देशातला कारभार आपण सगळेजण उघड्या डोळ्याने पाहत आहोत आणि या उघड्या डोळ्यानं पाहत असताना जे घडू नये ते घडताना आपल्याला या ठिकाणी दिसते. एक ज्वलंत उदाहरण आज स्टेजवर मीनाक्षी ताई के रूप में है कि लोकशाही की हत्या, संविधान की हत्या कैसे कर सकते ये लोग, इसका एक उदाहरण मीनाक्षी ताई के माध्यम से पूरे देश ने देखा है. फ्रीडम ऑफ प्रेसमध्ये आपल्या देशाचा 163 देशांमध्ये 150वा नंबर होता, तो आता 157 वर घसरलेला आहे. अवस्था आपली काय हे आपण या ठिकाणी पाहतोय. हे फार बोलणार नाही, पुढे बोलणारे वक्ते आहेत, परंतु आज अवस्था अशी, आम्ही विधान परिषदमध्ये सरकारच्या विरोधात सातत्यानं भूमिका मांडत असतो, परंतु गांधीसाहेब आता अशी परिस्थिती आली आहे. परवा मी MPSCच्या विषयावर बोलल्यानंतर आमचा अनुभव अभी ऐसे आ रहा है. पहले क्या था कि विधायक जब बात करता तो उसको समर्पक उत्तर मिलता था, उसने जो बात कही उसका समर्पक उत्तर मिलता था, लेकिन आज अभी हम जो बात करते उसका उत्तर नहीं मिलता. वो छपा हुआ उनके हाथ में, मंत्रियों के हाथ में रहता है, वो छपा हुआ लेके आते, भाषण करते और निकल जाते. क्योंकि अभी विधान परिषद में 73 MLCs है, हम सिर्फ 10 लोग हैं, लेकिन 10 लोग बैटिंग अच्छी कर रहे हैं. हम कोशिश कर रहे हैं कि जितना हो सके लोगों के जो प्रश्न है वो वहाँ पे रखने की कोशिश कर रहे हैं. त्या दिवशी मी MPSC वर भाषण केलं आणि सुदैवानं आता AI आलेला आहे, त्यामुळं माझं भाषण संपल्यावर 20 मिनिटात माझ्याकडे भाषणाची प्रिंट आली, ती सही करून सभापतींना दिली. म्हणलं किमान यातलं उत्तर मंत्र्यांच्याकडनं यावं अशी आमची अपेक्षा. परंतु एवढं लेखी देऊन सुद्धा आशिष शेलारांनी उत्तर दिलं काल, त्या उत्तरात माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी नव्हतं. म्हणजे आमच्या शेजारी विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी जुने जे आहेत ते बसतात, ते म्हणतात तुम्ही मंत्री असताना आम्हाला सकाळी विचारायचा की हा सार्वजनिक प्रश्न आहे, कसा सुटला पाहिजे. आम्ही सरकार म्हणून प्रयत्न करतोय, परंतु तुम्ही आमदार म्हणून तुमच्या डोक्यात कल्पना काय आहे का की हा प्रश्न सुटला पाहिजे, आणि आमच्याशी तुम्ही संवाद साधायचा विरोधी पक्षाचा असलो तरी, की कशा पद्धतीनं याचं उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे जेणेकरून त्या घटकाला न्याय मिळेल, असं मंत्री स्वतःहून या ठिकाणी विचारायचे. हा काँग्रेसचा काळ आम्ही देखील बघितलं. आणि परवा तर सभागृहात असं झालं की सत्ताधारी आणि विरोधी सगळे आमदार उभे राहिले की मंत्र्याचं उत्तर आम्हाला मान्य नाही म्हणून. म्हणजे सत्तेतले आमदार सुद्धा उभे राहिले तरी काही फरक पडला नाही. त्यांनी जे स्टँडर्ड उत्तर आहे ते दिलं आणि ते त्या ठिकाणी निघून जायचं काम त्या ठिकाणी. हे कशामुळे झालंय? एक पाशवी बहुमत, आणि या बहुमताच्या जोरावर आम्ही काही करू शकतो अशी एक धारणा त्या ठिकाणी झाली. आणि मग मला वाटतं लोकशाही वाचवायच्या या प्रक्रियेमध्ये मी सातत्यानं काँग्रेसच्या प्रत्येक व्यासपीठावर किंवा सगळ्या व्यासपीठावरून सातत्यानं सांगतोय, 15 ते 25 या वयोगटातल्या लोकांना या ठिकाणी सांगावं लागेल की आता लोकशाही म्हणजे काय. त्यांना लोकशाहीचा अर्थ खऱ्या अर्थानं समजावून सांगायला लागेल. कदाचित तुम्हाला आम्हाला लोकशाही कळलेली आहे, अनुभवलेली आहे, कदाचित त्याचे चांगले वाईट गुण हे आपल्याला आत्मसात आलेले आहेत, परंतु इंटरनेटमुळं मला व्यक्त करता येते सोशल मीडियावर. मला पाहिजे ते, माझ्याकडे पैसे असतील तर पाहिजे ती मला खरेदी करता येते. हीच डेमोक्रेसी असं झेंझीला या ठिकाणी वाटायला लागले. आणि मग या पुढच्या पिढीला मला वाटते 15 ते 25 या पिढीला आम्ही कशा पद्धतीनं या लोकशाहीचं महत्व या ठिकाणी सांगू शकतो हे अत्यंत महत्वाचं असणार. माझं त्यातलं हर्षवर्धनची म्हणणं आहे तर पर GB ₹1 टॅक्स लावायचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं धोरण आले. मीनाक्षी हर GB पे ₹1 लगाने का टैक्स धोरण आ रहा है. ऑलरेडी सिम कार्ड 18 GST भरते. ये जेनजी के पास जाना चाहिए कि
करीबन 29,000 करोड़ रुपए आज सरकार ये पर जीबी के माध्यम से इकट्ठा करने वाली। जब तक उनके पास हम नहीं बताएंगे कि ये लोकशाही का अर्थ, डेमोक्रेसी का अर्थ एग्जैक्टली उनकी व्याख्या में क्या है, तब तक हमें ये जो उठाव हम जिसकी अपेक्षा करते हैं वो उठाव करने के लिए हमें ज्यादा मदद होगी। तो मुझे लगता है तुषार जी, अपन सगळे सीनियर आप लोग हैं, एक इकोसिस्टम या एक प्लान बनाना चाहिए जिसमें हम 15 साल से लेके 25 साल के बच्चों के पास इसके बारे में ज्यादा कैसे बता सके, बात रख सके, उनको उनकी भाषा में कैसे समझा सके, क्योंकि अल्टीमेटली 54% पॉपुलेशन इज बिलो 30। तो उनको हम जब तक समझाते नहीं कि ये जो संकट आज हमारे ऊपर है वो कल आपके ऊपर किस प्रकार से आने वाला है, ये बताने के लिए कोई अगर एक थॉट प्रोसेस अगर हम कर सके तो वो थॉट प्रोसेस के माध्यम से एक कैंपेन अगर हम कर सके तो उसकी मदद आगे जाके हम लोगों को निश्चित स्वरूप से होगी, ऐसा मेरा कहना है। लोकशाही वाचवण्यासाठी आपण सगळेजण वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रतिक्रिया या ठिकाणी देत असतो। माझी दुसरी एक विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी, सोशल मीडिया हे एक मोठं शस्त्र आहे। आज आम्ही त्या सोशल मीडियावर त्यांच्या बाजूनं बॉट्स आहेत, ट्रोलिंग आहे, परंतु आमचं सत्य सांगण्यामध्ये आम्ही कमी पडतोय असं मला वाटतं। आज आम्ही अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहोत, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये उलट्या बाजूनं प्रचंड मारा चालू असतो। आपण म्हणतो वेडा आहे तो, कशाला नादाला लागत, त्याच्या नादाला लागत नाही, परंतु इथंच आपलं चुकतंय। तो वेडा असता तरी तो मेसेज पोहोचवण्यामध्ये यशस्वी या ठिकाणी होतो। तिथं त्याला काउंटर आम्हाला करता येईल का, हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। आणि तुषार जी, आगे जाके मुझे और एक डर है कि आज हम लोग लाइब्रेरी में बैठ के पढ़े हुए हैं, हम भी, मेरी भी जनरेशन लाइब्रेरी में पढ़ के हमने ज्ञान आत्मसात किया है। जो भी हमारा ज्ञान है, जो भी आज शाहू फुले अम्बेडकर जी के विचार हम मानते, वो पढ़ के हमने आत्मसात अपन केलेले हैं। पर लेकिन आज जो बातें इन सब महामानवों के बारे में जानबूझ के महात्मा जी से लेके सभी के बारे में जो आ रही है, वो डिजिटल फुटप्रिंट तैयार हो रहा है। और ये गलत डिजिटल फुटप्रिंट कल 100 साल के बाद सही रहेगा, क्योंकि उसका एल्गोरिथम ही आगे आने वाला है, सच पीछे रहने वाला है, और ये झूठ 100 साल के बाद ये इंटरनेट के आगे आने वाला है। आज लायब्ररीत कोणी जात नाही, तुम्ही देखील आता किती जण, मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो। 2004 ला पहिल्यांदा आमदार झालो, 3-3 तास लायब्ररीत बसत होतो, आता लायब्ररीत बसत नाही। आता सगळं ह्याच्यावर मला उपलब्ध होते, मी घरात बसून नोट्स काढू शकतो, घरात बसून माहिती काढू शकतो। लायब्ररीत अगदीच एखादं पुस्तकच जाऊन वाचायचं असेल, मागचे संदर्भ घ्यायचे असतील तरच जावं लागतं, नाही तर आता फार या ठिकाणी जावं लागत। आणि म्हणून तुषार जी, मेरा कहना है, मैं कोल्हापुर में भी शाहू महाराज जी, छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास लिखने वालों को अर्जी कर रहा हूँ कि जितना उनका ये अभी किताबों में है वो डिजिटल फुटप्रिंट पे आना चाहिए। जो काही इतिहास उनका ताई आपला आहे तो सगळा डिजिटल फुटप्रिंटवर आलाच पाहिजे, ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल उद्याच्या भविष्यकाळात। हा प्लॅन RSSचा असू दे, भाजपचा असू दे, हा सगळ्यांना बदनाम करणे, हा महात्मा गांधींना बदनाम करण्याचा असू दे, महात्मा ज्योतिबा फुलेंना असू दे, आंबेडकरांना असू दे, हा 5 वर्षाचा प्लॅन नाही आहे, 10 वर्षाचा नाही आहे। हा डिजिटल फुटप्रिंट 100 वर्षासाठी तयार करायचा हा प्लॅन त्यांचा आहे। त्यात जर आता दक्षता घेतली नाही तर उद्या 50 वर्षानंतर, आज आम्ही खरा इतिहास सांगतोय की काय घडलं हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय, परंतु उद्या मात्र खोटाच इतिहास पुढच्या पिढीपुढे जाईल। आणि ही जबाबदारी देखील आपण सगळेजण घटक म्हणून उद्याच्या भविष्यकाळात घेऊया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। सिव्हिल सोसायटीचं नेहमीच सहकार्य या चांगल्या विचाराला, चांगल्या गोष्टीला नेहमीच आम्हाला राहिलेलं आहे। लोकसभेच्या वेळी देखील आम्ही अनेकदा आपल्याशी संवाद साधला, आपल्या सगळ्यांचं योगदान त्यामध्ये राहिलं। SIR मध्ये देखील आता आपण सगळेजण ताकदीनं या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय। विशेष करून मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, नाशिकमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर या 5 ठिकाणी SIR मध्ये प्रचंड आपल्याला शक्ती लावावी लागेल, ताकद लावावी लागेल, असं मला प्राथमिक दर्शनी या ठिकाणी दिसते। कारण की आज काल आम्ही एक पत्र दिलेलं आहे, जे 12-13 दाखले सकपाळ साहेब या ठिकाणी आहेत, ते दाखले ताबडतोब ज्यांना नसतील त्यांना मिळण्याचे आदेश या ठिकाणी द्यावेत। आम्ही सभागृहात सुद्धा ते मांडणार आहे, कारण की या दाखल्यावरच आता
पासपोर्ट सुद्धा तुमचा सिटिझनशिप नाही आहे असं झालं. म्हणजे जो पासपोर्ट म्हणजे सोन्याचं म्हणजे ते आभूषण असं मानलं, हिरा डायमंड मानला जायचं एखाद्याच्या पासपोर्ट काढला म्हणजे माझं आयुष्य झालं असं वाटायचं, तो सुद्धा आता सिटिझनशिप नाही असं या ठिकाणी पुढे आल्यानंतर आता आपल्या पुढचं आव्हान आहे की आपलं स्वतःचं नागरिकत्व टिकवणं ही आपल्यावरची जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे. ती देशातल्या कारभार करणाऱ्यांची नाही अशी अवस्था झालेली आहे. आणि मला वाटतं या लोकशाही वाचवण्याची जी काय प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये 15 ते 25 हा वयोगट आणण्यासाठी मला वाटतं एक थिंक टँक बसला. त्यांनी काही विचार मांडले, काही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला तर मला वाटतं पुढच्या आव्हानाला निश्चितपणे आपण समर्थपणे या ठिकाणी तोंड देऊ शकेल असं मला वाटतंय. मीनाक्षी ताई के साथ जो व्यवहार हुआ वो पूरे देश ने देखा है, लेकिन उसका परिणाम उनके ऊपर कुछ नहीं हो रहा है क्योंकि एब्सोल्यूट मेजॉरिटी की वजह से ये सब चीजें हो रही है. मैं एक बात बताना चाहता हूँ, जिला परिषद के चुनाव महाराष्ट्र में हुए, वहां पे भी उन्होंने कॉन्स्टिट्यूंसीज अभी डिलिमिटेशन के अगेंस्ट कांग्रेस पार्टी ने भूमिका क्यों ली है? क्योंकि डिलिमिटेशन का अधिकार सरकार के पास जाता है तो उनके हिसाब से वो करेंगे. जिला परिषद में डिलिमिटेशन इन लोगों ने ऐसे ही किया कि सेम एप्लीकेशन सेम एडवोकेट, कोल्हापुर में तो मेरा सेम एडवोकेट भी सेम था, बीजेपी का एडवोकेट और हमारा एडवोकेट, सिर्फ एप्लीकेंट अलग था. उनकी अर्जी मान्य हो गई लेकिन मेरी अर्जी रिजेक्ट हो गई. हाईकोर्ट में गया, वहां भी रिजेक्ट हुई. लोग बोले सुप्रीम कोर्ट जाएंगे, मैं बोला जरूरत नहीं, मिलने वाला ही नहीं है. तो जाने का मतलब क्या है? तो अभी हमको उनके आगे दो पैर कैसे रह सकते, हाउ वी कॅन बी 2 steps अहेड ऑफ देम, असं काहीतरी एक नियोजन करावं लागेल जेणेकरून ते आपल्याला पकडूच शकणार नाही. असं काही करता येईल का याचाही विचार आपल्याला करावा लागेल. आणि मीनाक्षीताईंच्यावर जो अन्याय झाला तो देशातल्या सगळ्या नागरिकांनी या ठिकाणी बघितलेला आहे. त्याच्यावर आवाज देखील आपण उठवायचं काम सगळ्यांनी या ठिकाणी केलं. उद्याच्या भविष्य काळात सुद्धा अशा सगळ्या गोष्टीसाठी आपण सातत्याने एकसंघपणे लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित राहूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.